अंतरवाली सराटीत उन्हातानात शेतात वाजलेली आरक्षणाची तुतारी आणि तिथं मराठा आरक्षणासाठी बाजेवरती पडलेलं मनोज जरांगे पाटलांचं ठाण. पण थांबा, जरांगेंची हीच बाज बघून आता ओबीसी नेते पार गरम झालेत. चौकात शड्डू ठोकून थेट ललकार आली आहे. तुम्ही बाजेवर बसताय ना, मग आता आम्ही पण ढेकळात बसणार. होय, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी थेट जरांगे पाटलांना शिंगावरती घेतलंय आणि प्रति आंदोलनाचा पेटता विस्तव राज्याच्या राजकारणात टाकलाय. नेमका काय राडा झालाय आणि ओबीसी समाज काय निर्णय घेणार आहे, बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे अगस्त्य आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. चला तर सुरू करूया. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. अंतरवाली सराटीतल्या शेतात थेट बाजेवरती उन्हातानात उपोषण सुरू केल्यामुळे आता ओबीसी नेते पार गरम झालेत. तुम्ही बाजेवरती बसताय ना, मग आता आम्ही पण ढेकळात बसून आंदोलन करणार, असा थेट ललकार ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना दिलाय. जरांगेंच्या या उपोषणा विरोधात आता ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरायच्या तयारीत असून हाके उद्या सकाळीच आंदोलनाचा वार वेळ हे जाहीर करणार आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाकेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आणि त्यांनी ही माहिती दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एक खळबळ उडाली आहे. जरांगे बाजेवरती तर आम्ही ढेकळात, असं लक्ष्मण हाके म्हटले आहेत. लक्ष्मण हाके पुरते आक्रमक झालेत. ते म्हणालेत की मनोज जरांगे यांचं आंदोलन जर असंच चालणार असेल आणि त्यापायी आमच्या ओबीसी भावांच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल, तर आम्ही काय हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. उद्यापासनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओबीसी बांधव रस्त्यावरती उतरतील. जरांगे जर बाजेवरती बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही थेट जमिनीवरती शेतातल्या ढेकळात बसून आंदोलन करू. उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा पुरता बेत, तारीख आणि जागा हे सगळंच जाहीर करतो. मनोज जरांगे पाटलांनी जसं आपलं आंदोलन सुरू केलं, त्यावरती लगेचच लक्ष्मण हाकेंनी ही प्रतिक्रिया दिली. आमच्या ताटातलं खायला आलात तर समाज पेटून उठणार, असं ओबीसी महासंघाने दम देखील दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनीही सरकारला चांगलंच धारेवरती धरलंय. ते म्हणालेत की जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालंय खरं, पण आम्ही सध्या थांबा आणि बघाच्या भूमिकेत आहोत. आमच्या आरक्षणाला जरा जरी धक्का लागला तर आम्ही रस्ता जाम केल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलांना काय द्यायचंय ते वेगळं द्या, आमच्या ताटातलं हुसकावून घेऊ नका. जर बोगस प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर अख्ख्या ओबीसी समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असं ओबीसी महासंघाने स्पष्ट ताकीद ही सरकारला दिली आहे. ओबीसी मंत्रालयाला हात लावला तर गाठ आमच्याशी आहे, असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. तायवाडे यांनी सरकारला पुढचा इशारा देताना म्हटलंय की मोठ्या कष्टाने आणि आंदोलन करून आम्हाला हक्काचं ओबीसी मंत्रालय मिळालंय. आता जर सरकारनं त्याला मराठा नाव जोडायचा घाट जर घातला तर ओबीसी समाज रस्त्यावरती उतरून राडा करेल. सरकार जरांगे पाटलांना काय लिहून देत आहे यावर आमची बारीक नजर आहे. आमच्या हक्कावरती जर गदा आली तर आम्ही अजिबातच गप्प बसणार नाही, हे सरकारनं डोक्यात ठेवावं, अशी सक्त ताकीद ओबीसी महासंघानं या सरकारला दिली आहे. तर मंडळी, गोष्ट साधी राहिली नाहीये. एका बाजूला जरांगे पाटलांची बाजेवरची जिद्द आहे, तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडे यांचा ढेकळात बसून पेटून उठायचा इशारा देखील दिला आहे. आमच्या हक्काच्या ताटातलं खायला आलात तर गाठ आमच्याशी आहे, हा ओबीसी महासंघाचा दम आणि ओबीसी मंत्रालयाला मराठा नाव लावून बघायचंय ही सरकारला दिलेली वॉर्निंग. त्यामुळेच आता आरक्षणाची ही लढाई कोणत्या वळणावरती जाते याकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्या सकाळी हाके आंदोलनाचा वार आणि वेळ जाहीर करणार आहेतच, पण तोपर्यंत सरकारची झोप मात्र नक्की उडाली आहे, इतकं मात्र नक्की. कारण उद्याची सकाळ ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा एक नवीन तुफान घेऊन येणारी ठरणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. या संपूर्ण राड्यावरती तुम्हाला काय वाटतंय? ओबीसींची ही भूमिका योग्य आहे का?
कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कडक ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.